आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी आहे। एमपीएससीच्या कथित पेपर फुटी प्रकरणी मोठी अपडेट समोर आलेली आहे। ती तक्रार बनावट असल्याची एमपीएससीतील सूत्रांची माहिती आहे। औषध निरीक्षक परीक्षा प्रकरणी मोठा खुलासा समोर आलेला आहे। पुन्हा परीक्षा होणार नाही म्हणून हा बनाव रचल्याचा आरोप आहे। संबंधित उमेदवार तक्रारदाराची आता चौकशी देखील होणार आहे। 22 मार्चला ऑफलाईन परीक्षा झाली, 12 जूनला निकाल लागला, 1 ते 21 जुलै मुलाखती झाल्या, 22 जुलै रोजी यादी लागली, 23 जुलैला ईमेलद्वारे एक तक्रार एमपीएससी कडे आली। तत्काळ तक्रारदाराला सर्व पुरावे सादर करण्यास सांगितले। दरम्यान काल रात्री त्याच तक्रारदारानं एक मेल एमपीएससीला केला आणि ही तक्रार बनावट आहे असं सांगितलं। पुन्हा लवकर परीक्षा होणार नाही म्हणून पेपर फुटला अशी बतावणी करून पुन्हा परीक्षा घेण्यासाठी हा बनाव रचलाय असं त्यात म्हटलं गेलंय। अधिक अपडेट घेऊयात आपले प्रतिनिधी मनोज दयाळकर यांच्याकडून। मनोज, खरं तर एमपीएससीचा हा ड्रग्ज इन्स्पेक्टरचा पेपर फुटल्याचा जो आरोप करण्यात आलाय तो बनावट तक्रार असल्याचं आता म्हटलं जातंय, काय अधिकची अपडेट आहे? बरोबर, आपण बोलल्याप्रमाणे सूत्रांच्या माहितीनुसार आपण औषध निरीक्षक परीक्षा प्रकरणी मोठा खुलासा समोर आलेला आहे। ही तक्रार बनावट एमपीएससी सूत्रांची माहिती आहे आणि पुन्हा परीक्षा होणार नाही या ठिकाणी हा बनाव रचला गेला होता। आपण 22 मार्चला ऑफलाईन परीक्षा ही झाली आणि 12 जूनला निकाल लागला आणि 1 ते 21 जुलैमध्ये आपण मुलाखती झालेल्या आहेत आणि त्यामध्ये 22 जुलैला यादी देखील या ठिकाणी लागलेली आहे आणि 23 जुलैला ईमेलद्वारे एक तक्रार एमपीएससीकडे करण्यात आलेली होती आणि त्यावरती आपण तत्काळ तक्रारदारास सर्व पुरावे सादर करण्यासाठी सांगितले होते। त्यामुळे या प्रकरणाची चौकशी देखील होत आहे आणि आपण रोहित पवार यांनी देखील या ठिकाणी पत्रकार परिषद काही वेळापूर्वी घेतली होती आणि त्यांनी देखील या ठिकाणी सगळे समोर केलेलं होतं आणि त्यानंतर ते पत्रक देखील आता समोर आलेलं आहे आणि त्यामध्ये आपण या ठिकाणी जे तक्रारदार होते त्यांच्याकडनं ही माहिती आहे ती आपण बैठक करण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी 20 मार्च रोजी कधी संभाषण देखील झालेलं होतं। घटनेची तक्रार 24 जुलैपर्यंत इतक्या विलंबाने का झाली याचाही तपास आता पूर्णपणे केला जाते। शिवाय काल आलेला ईमेल आणि सर्व संबंधितांची आज चौकशी देखील केली जाणार आहे आणि एमपीएससी संपूर्ण घटनेची आता ही चौकशी केली जाणार आहे। मनोज, खरं तर या तक्रारदाराने जी तक्रार केलेली आहे त्याच्याकडे काही पुरावे आहेत का? आता याची देखील चौकशी होणार आहे। पुरावे जर त्याच्याकडे असतील तर आणखी काही वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे या प्रकरणाला? नक्कीच, आता या संपूर्णमध्ये आपण संपूर्ण चौकशी ही केली जाणार आहे। त्या संबंधित पुरावे अजून काही भेटका हे देखील या ठिकाणी तपासले जाणार आहे आणि त्यानंतर पण या ठिकाणी अजून पुरावे भेटल्यानंतर कोणत्या दिशेने या ठिकाणी वळण जाणार हे देखील पाहण्यात तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। अगदीच मनोज, धन्यवाद आपण दिलेल्या या अपडेट संदर्भात। तर एमपीएससीच्या कथित पेपर फुटी प्रकरणी ही मोठी अपडेट समोर आलेली आहे। तक्रार बनावट असल्याचं समजतंय। खरं तर एमपीएससी सूत्रांकडून ही माहिती मिळते।